लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार? सप्टेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार? असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण आता ई-के-वाय-सी प्रक्रिया देखील अनेक महिलांची यामध्ये पूर्ण झाली आहे आणि ई-के-वाय-सी केल्यानंतर आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार? सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आता मिळालेल्या माहितीनुसार महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेची सप्टेंबर महिन्याची लाभार्थी यादी आता राज्य सरकारकडे पाठवली गेली आहे आणि राज्य सरकारकडून या संदर्भातील निधीची देखील मागणी केल्या गेल्याचे समजते. आता ही प्रक्रिया कशी असते ते आपण मागील सर्व हप्त्यांमध्ये पाहिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील अगदी एका मिनिटांमध्ये तुम्हाला ही प्रक्रिया आपण सांगणार आहे. तर काय असतं, जेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाठवायचा असतो तेव्हा राज्याचा महिला व बालविकास विभाग जो असतो तो त्या संदर्भातील हप्ता किंवा त्या संदर्भातील महिन्याची एक यादी तयार करतो. म्हणजे एक यादी असते, ही यादी तयार होते आणि या यादीनुसार मग प्रत्येक महिलेला, ज्या महिला सुरळीतपणे लाभ घेतात त्यांना 1500 रुपयांप्रमाणे आणि ज्या आपल्या शेतकरी भगिनी महिला आहेत ज्या PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना 500 रुपयाप्रमाणे असा डेटा तयार करून त्या डेट्यानुसार महिन्याला सरकारकडे निधीची मागणी करते. त्यानंतर राज्य सरकार किंवा आपला जो अर्थ विभाग असतो तो अर्थ विभाग महिला व बालविकास विभागाला संदर्भातील निधी पाठवतो आणि निधी महिला व बालविकास विभागाकडे आल्यानंतर महिला व बालविकास विभाग काय करतं, तर महिला व बालविकास विभाग हा निधी जो असणार आहे तो सर्व निधी एका आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एका संयुक्त खात्यामध्ये टाकतं. म्हणजे लक्षात घ्या, पण तुम्हाला समजून सांगतो मी एका मिनिटामध्ये की संयुक्त खाते म्हणजे काय किंवा हा विषय काय असतो. तर संयुक्त खाते म्हणजे आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक संयुक्त खाते लाडकी बहीण योजनेअंतर्गत तयार केलेले आहे आणि त्या खात्यावरती सर्व निधी पाठवला जातो. म्हणजे समजा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे की 3300 कोटींच्या आसपासचा निधी हा राज्य सरकारला महिला व बालविकास विभागाला प्रत्येक महिन्याला द्यावा लागतो. मग हा 3300 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभाग एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त खात्यामध्ये पाठवते आणि त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया लाडक्या बहिणींना पैसे पाठवतं त्यांच्या आधार कार्डची लिंक असलेल्या नंबरवरती. समजा एखाद्या महिलेचं युनियन बँक असतं, एखाद्या महिलेचं महाराष्ट्र बँक असतं, एखाद्या महिलेचं पोस्ट पेमेंट बँक असतं, एखाद्या महिलेचं अजून कुठली बँक असेल, ज्या बँक आहेत त्या सर्व बँकमध्ये हा निधी वितरित केला जातो SBIच्या माध्यमातून आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. आता मी काय सांगितलं तुम्हाला की या वर्षीचा विषय कसा आहे की यावर्षी जवळपास आता या महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली गेली आहे. आता राज्य सरकार हा निधी कधी टाकतो यावर सर्व अवलंबून असणार आहे, कारण सध्या आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी असेल किंवा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर संकट आलेलं आहे आणि या संकटाच्या काळामध्ये राज्य सरकारकडे निधीची देखील मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याचे जाणवत आहे. मग आता राज्य सरकार लाडक्या बहिणींचा निधी थोडे दिवस थांबवणार का, असा देखील प्रश्न निर्माण होतोय. परंतु या संदर्भात बोलायचं झाल्यानंतर सध्या हा सणासुदीचा काळ चालू आहे. या सणासुदीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही भाऊबीज कधीही चुकवणार नाही असे आपले जे महिला व बालविकास विभाग आहेत किंवा आपले संदर्भातील जे मंत्री आहेत ते मंत्री सांगत आहेत की लाडक्या बहिणींना आम्ही कोणत्याही प्रकारची अडचण येऊन देणार आहे. त्यांना आम्ही भाऊबीजचे जे गिफ्ट असणार आहे ते भाऊबीजचे गिफ्ट आम्ही त्यांना देणारच आहोत. म्हणजेच की लाडकी बहिणींची दिवाळी आम्ही चांगल्या पद्धतीने साजरी करण्याचाच प्रयत्न करू असे महिला व बालविकास विभागाकडून देखील आणि महिला व बालविकास विभागाचे मंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांकडून देखील बोलले जात आहे. आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की योजनेचे पैसे जमा करण्यासाठी किंवा लाडकी बहीण योजना जर शेतकरी असेल किंवा इतर पूरग्रस्तांच्या नुकसानासाठी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवणे योग्य आहे का नाही हे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा जर बोलायचा झाला तर बघा, विषय काय आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या सुरू आहे ई-के-वाय-सी. आता ई-के-वाय-सीमुळे देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत की लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया होत नाही आहे. ई-के-वाय-सीसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. आता ई-के-वाय-सीचा आणि लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा दूरदूरून कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही, कारण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारद्वारे मुदत देण्यात आलेली आहे. किती? 18 नोव्हेंबर. त्याच्यामुळे 2 महिने तुम्ही ई-के-वाय-सी जरी नाही केली तरी देखील योजनेचे पैसे तुमचे चालूच राहणार आहेत. योजनेचे पैसे तुमचे थांबणार नाहीत. त्याच्यामुळे मनातील तुमच्या
लाडक्या बहिणींनो, ही जी शंका आहे ती शंका तुम्ही सर्वात आधी दूर करा की तुमची KYC नाही झाली तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार का नाही. सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमचे 100% जमा होतील जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले असतील तर. आता राहिला प्रश्न अजून एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की ज्यांनी KYC केली, म्हणजेच की जून जुलैपासून आमचे पैसे बंद झाले होते परंतु आता आम्ही KYC केली आहे, मग आता आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होणार का. सर विषय याचा उत्तर असणार आहे की सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमचे जमा होणार नाहीत. का? कारण लक्षात घ्या, तुम्ही आता KYC केली आहे. KYC केल्यानंतर साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये KYC केलेल्या महिलांची पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे. मग नोव्हेंबर महिन्यामध्ये पडताळणी करून त्या पडताळणीमध्ये सर्व अटी व निकषांची तपासणी केली जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही पात्र दिसाल तर तुम्हाला साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत तुम्हाला पैसे येणार का? तर परत सांगतो, येणार नाहीत. मग आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या मनातील सर्व शंका 100% आपण दूर करायचा प्रयत्न रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. यामध्ये देखील तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सप्टेंबर महिन्याचे पैसे साधारणपणे पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नक्कीच जमा होतील आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता KYC केली नाही तरी देखील जमा होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता ज्यांची KYC होत नाही आहे त्यांना देखील मी अनेकदा सांगून झाले, परत एकदा सांगेल की तुम्ही रात्री ट्राय करा, रात्री उशिरा प्रयत्न करा. नसेल होत तरी लगेच लोड घेऊ नका. 2 महिन्यांची मुदत असणार आहे, त्याच्यामुळे 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमची KYC प्रक्रिया नक्कीच 100% पूर्ण होणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतात नेहमीप्रमाणे आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.